ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सुरेश मोहिते, जिल्हाध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे व तालुका शहर पदाधिकारी यांच्या वतीनं ईव्हीएमच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। राज्यामध्ये तसेच देशामध्ये ईव्हीएम मुळे होत असलेल्या वाईट परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहेत। बीजेपी सरकार, मोदी सरकार हुकुमशाही पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला एक प्रकारचं विकत घेतलंय की काय असं वाटतंय। या महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीने सरकार चालवतंय। त्या सरकारला सांगणंय की वंचित बहुजन माथाडी कामगार संघटनेला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नये। येत्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभा, महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनवर निवडणूक न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी। वंचित बहुजन आघाडी सत्तेवर बसल्याशिवाय राहणार नाही। सध्या बाळासाहेब आंबेडकर ईव्हीएम मशीनच्या विरोधात गेले काही दिवस न्यायालयीन लढा देखील ते लढतायत, रस्त्यावरील लढा लढतायत। अनेक सभेमध्ये त्यांनी सांगितलंय की ईव्हीएमच्या विरोधात जनतेनं रस्त्यावर उतरलं पाहिजे, अशा आशयाचं निवेदन त्यांनी दिलं। यावेळी अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।